नमस्कार. जनदर्पण न्यूज चॅनलच्या एका विशेष कार्यक्रमात आज आपण आपल्याशी गाठभेट करण्यासाठी नीलमनगर भागातील सध्या जो जागेचा विषय आहे त्या संदर्भात त्यांच्या वारसदारांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. प्रत्येकाला वाटतं की आपलं घर असावं, घरावर छत म्हणजे आपला डोक्यावर छत असावं, पण तो खरेदी करताना तो कायदेशीर आहे का नाही किंवा त्या पद्धतीचे जे कागदपत्र आपल्याला अपेक्षित असतात ते आपल्याकडनं मिळालेले आहेत का नाही याची शहानिशा न करता काही जण जागेची व्यवहार करतात. त्यामुळं किती अडचणींना सामोरं जावं लागतं हे आजच्या हाच नीलमनगरमधील परिस्थितीवरनं दिसून येत आहे. नीलमनगर भाग 4 या ठिकाणी मौजे उत्तर सोलापूर मजरेवाडी अड्डा सिटी सर्वे नंबर 28/1/1/16 हार येथील जागेमध्ये माजी सैनिक असलेल्या सदाशिव साहेबांना नाटकर यांना राज्य शासनाकडून जवळपास 60-70 वर्षापूर्वी सिलिंग ॲक्टखाली त्यांना जागा मिळालेली आहे. ज्या वेळेला हे सिलिंग ॲक्ट लागू होतं त्यावेळेला त्यांच्याबरोबर अन्य 8 जणांनाही या ठिकाणी जागा मिळालेली आहे. जवळपास 20 एकरमध्ये या 8 जणांची नावं त्यावेळेला नोंद झालेली आहेत. याची ताजे आकडेवारी आजच्या या 7/12च्या उतारामधनं पण ते प्रदर्शित होताना दिसत आहे. पण या संदर्भात नीलमनगरमधील रहिवाशांनी आज अचानकपणे आमची जागेवर 40-50 वर्ष आम्ही या ठिकाणी राहतो, या ठिकाणी नागरिक आम्ही अनेक महापालिकेचे टॅक्स मिळते, लाईट आहे, पाणी आहे, सर्व सुविधा असताना सुद्धा संबंधित मालक आज येऊन आमची जागा आहे असं म्हणतात. याबाबत आपण खास जे सदाशिव नाटकर यांचे वारसदार आहेत सुशील यांना आपण या ठिकाणी बोलवले आहे. नमस्कार सुशील, पहिल्यांदा जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मला एक प्रश्न छोटासा विचारायचा आहे की आपले वडील जे सदाशिव नाटकर आहेत त्यांना तेथील जागा जे आहे आता म्हणजे मौजे उत्तर सोलापुरातील जी जागा आहे ते किती एकर जागा तुम्हाला मिळाली होती आणि नेमका कशासाठी मिळाली? सर्वप्रथमतः न्यूज दर्पणचे मी आभार मानतो आणि त्यांनी ज्वलंत प्रश्नाला हात घातलेला आहे. काही सोलापूरमध्ये ज्या पद्धतीने भूमाफिया इतरांच्या जमिनीवर अधिकार दाखवून, दमदाटी करून, भीती दाखवून, जमिनीवर खोटे बनावटरित्या कागदपत्र करून ते गोरगरिबाची फसवणूक करून त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता त्यांना गरिबांना ते जमीन विकली गेली ना. त्या गरिबांनी बी कुठल्या प्रकारची कागदाची पडताळणी न करता बा मूळ मालक कोण आहे, त्या जमिनी वर्ग 2 आहे का वर्ग 1 आहे, ते जमीन कशासाठी आहे, ते काय शासनाच्या जमिनीची त्याच्यावर आट काय आहे, तर ह्या सगळ्याची पडताळणी न करता त्या जमिनी त्या लोकांनी घेतल्या, त्यांचीही फसवणूक झालेली. त्यामध्ये बघा 1976ला माझे वडील 1960च्या दरम्यान माजी सैनिक होते महार बटालियनमध्ये. तर वडिलांना त्यावेळेस जखम झाली, त्यानंतर निवृत्ती स्वीकारली आणि वडिलांना शासनामार्फत सिलिंग ॲक्टच्या 1976 प्रमाणे वडिलांना त्यावेळेस जमीन मिळाली होती. तसं 6 त्यामध्ये माजी सैनिक आहेत आणि 2 थोबडे साहेबाच्या इथं काम करणारे लोक आहेत, एक वाघमारे आणि एक यादव. आणि 20 एकर 10 गुंठे असं काय त्या जमिनी ह्यांना तिथं वाटप झाली होती. प्रत्येकी काय लोकांना 3 एकर, काय लोकांना 2 एकर, काय लोकांना 4 एकर असं ह्या जमिनीचा वाटप झाला होता. एक असा वाटप झाला होता. तर माझा जो गट आहे ते 28 आहे. आता ह्यात बघा आम्ही त्यावेळेसपासून शेती करत होतो, 1995पर्यंत शेती करतो. म्हणजे जसं जसं आम्ही शेती करतो लोकसंख्या वाढत होती तसं तसं लोक काही माल वगैरे पेरली गेली तर ते तोडणार घेऊन जाणार. आणि आम्ही थोडंसं लांब साईडला राहायला असल्यामुळं आम्हाला तिकडं वहिवाटीचा रस्ता नव्हता, येणं जाणं आम्हाला थोडंसं वाहन नसल्यामुळं आम्ही थोडं दुर्लक्षित झालं. आणि वडील थोडं आजारी, आई आजारी असल्यामुळं आम्हाला काय जाणं नाही. तरीही आम्ही अधूनमधून शेतीकडे चक्कर मारणार, पण आम्ही जेही काय पेरले असतं तर लोक ते उद्ध्वस्त करतात. त्यानंतरनं आम्हाला कळालं की अशा करली त्या भागातले त्यावेळीचे भूमाफी असल्यानेच होती. कारण का त्या भागातल्या जमिनीच्या काय नीलमनगर भागातल्या जमिनी वर्ग 2च्या असतील, मूळ मालकाच्या कुठल्याही प्रकारचं काय म्हणजे परवानगी नसताना काय तर बनावट कागद करून मूळ मालकांनी मला सही दिलेली आहे, आम्ही एवढ्याला घेतली, आम्ही तेवढ्याला त्या लोकांना घेतले गेले. आता आमच्या जमिनीचा प्रॉब्लेम तेच झालेला आहे, लोकांनी घेतलेली आहे. आज मी माझ्या वडिलाच्या मृत्यूनंतर माझ्या आईचं भावाचं नाव मी त्यामध्ये उतरायला लावले आहे. आई वारले, वडील वारले, माझा मोठा भाऊ मी आहे. तर आम्हाला ज्यावेळेस हे सगळे मी कागदपत्र काढले, सगळं जमीन काढली, मी त्या ठिकाणी मोजणी केली
खाजगी मोजणी, सध्याची जी मोजणी आहे ती खाजगी आहे आणि मी सरकारी मोजणीला 1-2 दिवसात टाकणार आहे. मग खाजगी मोजणीचे जे काय येऊन ते मोजणी करून आम्ही तिथं माझे स्वतःचे पोल लावले, 2 बोर्ड लावले किंवा सदर जमिनीचे असं मूळ मला काम आहे. तर या जमिनीचा कुठल्याही प्रकारचे खरेदी विक्री नोटरी करत असताना मूळ मालकाच्या परवानगीशिवाय तिथं कुठलंही होणार नाही म्हणून असं मी लावलं. मग कालांतराने परवा लोकांना कळलं की बाबा मूळ मालक आलेले आहेत. काय लोक आले माझ्याकडे, काय फोन केले, कोण दमदाटी केले, कोण वरळले तुम्ही एवढे. मी म्हणलं बाबा शासनाच्या जमीन दिलेली आहे आम्हाला करून खाण्याची, वर्ग 2ची जमीन आहे, आम्हाला विकता येत नाही ना, समोरच्याला विकत घेता येत नाही. राहिला प्रश्न ह्या लोकांचा आहे, या लोकांनी फसवून दिलेलं आहे. आता ते लोकांना आम्ही एवढ्या वर्ष राहतो तेवढ्या मी त्यांना कुणालाही त्रास केला नाही, कुणालाही काय वाईट बोललं नाही. फक्त माझ्या हद्दीचे पोल आणि मी बोर्ड लावलेले आहे. मी काय म्हणलं की महापालिका कुठल्या बेसवर हे यांच्या सगळ्याच्या नोंदी केलेल्या आहेत. कुठलीही नोटरी करताना महापालिकेचे टॅक्सची नोंदी करताना सगळ्या कागदाची पडताळणी करणं गरजेचं आहे की मूळ मालकाने यात काय दिलेलं आहे. तर अधिकारी आता जे कर्ली साहेबांचे जे काय सुपुत्र होते, माजी नगरसेवक होते, अधिकारी होते, सभापती होते आणि महापालिकेचे जे काय मोजणीचे अधिकारी आहेत जे टॅक्सचे, त्यांनी संगनमत करून ह्या लोकांना मोजणी करून जमीन 1-4 जणांना जमीन दिलेली आहे. तर मूळ मालकाची कुठली परवानगी आहे, महापालिका कुठल्या अधिकाराने ह्यांना टॅक्स लावलेला आहे आणि कुठल्या अधिकाराने ह्यांना मोजणीतून जागा दिली. आता बघा साहेब, यामध्ये मोठा घोटाळा आहे, अन्याय आमच्यावर झाले. आज आम्ही बी असं नाही की आम्ही काय उद्योगपती आहे, व्यावसायिक आहे, काही नाही, आम्ही बी बेरोजगार आहे. आमच्या वडिलाचे, मी कुणाच्याही घरात गेलो नाही, माझ्या घरात ज्या लोक आले आहेत मी त्यांच्याबद्दल बोलतो. मी माझ्या जागेतच तिथं हद्दीमध्ये पोल लावलेले आहेत, मी कुणालाही त्रास केला नाही, कोणाला मी ओढला नाही. आता माझ्यावर अन्याय झाले साहेब, लोक म्हणतात आमच्यावर बी अन्याय हो का, कायदा दोघांनाही समान आहे. त्यांच्यावर अन्याय झाला म्हणतात तसं माझ्यावर बी अन्याय झाला. माझ्याकडे तर सगळे पुरे आहेत साहेब, हे उतार येत नाही का, ते टॅक्सचा उतार आहे साहेब. आज फेस उतार आहे, ह्याचे वर्ग 2चे आहे. ह्याची खरेदी विक्री होत असताना प्रांताच्या विशेष अधिकाऱ्याच्या साक्षीने ह्याची खरेदी विक्री होती अथवा होत नाही, हे उतार आहे साहेब. आता ही वर्ग 2ची जमीन आहे. या वर्ग 2च्या जमिनीला वर्ग 1 करण्यासाठी शासनाचा नजराणा भरावा लागतो, त्याशिवाय वर्ग होत नाही. त्यानंतर येत नाही याचा प्रश्न आहे. आज हे लोक राहत असतात, ह्यांच्याकडे नोटरी. आता नोटरीला तुम्ही सांगा कितपत टिकू शकते कोर्टामध्ये. लोकमध्ये आम्ही टॅक्स भरतो, महापालिका टॅक्स घ्यायला बसले, MSCB लाईट बिल घ्यायला बसलेले. मग आता ह्याच्या जोरावर तुम्ही हा पुरावा उतारा हा कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकते काय नोटरीवाला. बरं, राहिला प्रश्न आता हे सगळे आहेत. आता वाटप झालं 1976चा कागद माझ्याकडे आहे. ज्यावेळेस 8 लोकांना ज्यावेळेस वाटप झाला त्यावेळेसचा कागद माझ्याकडे आहे. शासनाने आदेश काढला की ह्या लोकांना, माजी सैनिकांना आणि तिथल्या लोकांना सिलिंग ऍक्ट मधली मिळाली जमिनीचं कागद आहे. मी कुठल्या माहिती नाही, माझ्याकडे सगळे पुरावे, माझ्याकडे नकाशे. राहिला आता तिथल्या लोकांचा प्रश्न आहे, जेवढे लोक आहेत का, काय लोक घर बांधले. आता मी कुठल्या लोकांना अन्याय तर करणार, माझे काय हो का, आम्ही बी बेरोजगार आहे. आता शासनाचे पैसे भरणं आहे, काय जे असेल त्यांची रक्कम आहे, आम्हाला बी 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे, आम्हाला घरदार नाही, नोकऱ्या चाकऱ्या. आणि राहिला जो ओपन पेजचा प्रश्न आहे ते तर मी महापालिकेला मागणी करणार साहेब शासनाला. मी काय खाणार, मी कुठं घर बांधणार. जे बांधलेलं घर ठीक आहे, त्या लोकांशी मी बोलील, काय तर मार्ग काढील मी. पण ज्या जमिनी रिकाम्या आहेत त्या जमिनीचं तुम्ही कशा पद्धतीने टॅक्स घेता मूळ मालकाशिवाय. त्यांचे डिलीट करणार नावं, मूळ मालकाच्या नावाला महापालिकेच्या आयुक्तांनी आणि संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या घोटाळ्या केल्या त्यांच्यावर कारवाई करी. कोण अधिकारी राहिले अथवा राजकीय नेते राहिले, याची चौकशी झाली पाहिजे साहेब. तुम्ही लोकांचा विचार करता म्हणून मूळ मालकाचा विचार करला जात नाही. मला एक छोटंसं सांगा की ज्यावेळेला तुमच्याकडे आता हे तुम्ही तुमच्या नावानं करीत, म्हणजे तुमच्या नावानं झाले वारसदार म्हणून, हे कधी झाले तुमच्या नावानं वारसदार? मी माझे वडील बांधल्यानं तो वारस लावला. अंदाज किती वर्ष झाले? अंदाजे बघा एक 15 वर्ष असेल. 15 वर्षानंतर मग तुम्ही त्याच वेळेला यांच्याबद्दल काय ऍक्शन घेऊ शकले नाही तुम्ही की हे तुम्ही जे राहायला तुम्ही आलेला आहे तर तुम्ही बेकायदेशीर राहतात किंवा तुम्ही हे बांधकाम करताय ते चुकीच्या पद्धतीने बांधकाम करताय, त्यावेळेला तुम्ही पदोपदी आम्ही गेले. त्यावेळेस आम्ही लहान होतो, त्यावेळेस एवढं मोठा जमाव होता की त्या जमावाच्या पुढे आमचं काही चालू शकत नाही. आता बघा, शेवटी माणसाचा जीव प्रिय आहे. एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी जागा बघायला गेला तर पूर्ण घोळका येण्याची शक्यता. आता साधं मी मागच्या वेळेसच मी तिथं मोजण्याला गेलं तर एका व्यक्तीने मला फोन केला, माझा नंबर घेऊन. त्यांनी म्हणला तू जर ह्या पुढे आला तुझे मी पाय तुला तुला जीवे मिळेल आणि 200 बायका तुझ्या अंगावर सोड. मी CP साहेबाला त्याबद्दलचा अर्ज केला. माझ्या अर्ज केला की साहेब मला माझी मोजणी करताना मला 2 पोलीस द्या. मी 14,000 रुपये म्हणून MIDCला भरून 1 पोलीस, 1 लेडीज आणि 1 जेंट्स भरून मी माझी मोजणी.
मग त्या ठिकाणी जर माझ्या साहेब आता बघा एक व्यक्ती 200 बायका पडतात, उद्या जर महिला वर्ग आहे, मी नाही केलं तरी मी काय तर कोणाला वडावडी केलं माझ्या रुग्णाला मी कायदेशीरता केलो साहेब. मी काय माझा गोळका मी माझा समाज घेऊन गेलो नाही, पैसे करून मी माझी मदत करून. आता तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता त्या ठिकाणी जे घरं निर्माण झालेले आहे, जवळजवळ 70 ते 80 घरं निर्माण झाले आहेत. त्यात जवळपास 40%हून 50%पेक्षा पक्के बांधकाम झालेले आहे. त्यांची इच्छा अशी आहे की आम्ही 40-50 वर्षापासून इथे राहतोय, आम्हाला एकदम बेकार करताय तुम्ही आता त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय हो, नेमकं? आता जे काय घर आहे 40-50 त्या लोकांना माझी विनंती आहे, त्यांनी यावं, एक मिटिंग घ्यावं आणि मार्ग काढावा. आता वर्ग 2ची जमीन आहे, शासनाला पैसा भरावा लागतो, त्याशिवाय आम्हाला एक होत येण्याचे पैसे वर आम्हाला जे काय लागणारे पैसे त्याच्याशी बोलणी करावी, बोलावं त्यांनी, साहेब आम्ही एवढं देऊ शकतो तेवढं, त्यातनं मार्ग गेला तर काळा तयार आहे. पण मोकळी जागा जी आहे त्या मोकळी जागे संदर्भात साहेब आम्हाला करून खायचं आहे, आम्हाला घरदार नाही, ते मोकळी जागा आम्हाला मिळेल. आता तुमचं म्हणणं पॉझिटिव्ह विचार आहे की जेणेकरून त्या जे रहिवासी आहेत त्यांना आपण सहकार्य करू, त्यांनी जर आमचं सहकार्य घेतलं तर ते सहकार्य देण्याची तुमची जबाबदारी आहे. पण शासनाकडून मला वाटतं गेल्या वर्षी एक प्रॉपर्टी कार्ड म्हणून नवीन स्कीम महापालिकेने डिक्लेअर केलं. मग हे सगळ्यांनी जर प्रॉपर्टी कार्ड जर नोंद करून घेतले मग तुमच्या मूळ हक्कावर गदा येईल असं वाटत नाही? तर प्रॉपर्टी कार्ड कसं होणार? तुम्ही माझ्या प्रॉपर्टी कार्डची बी काय तर नियम आहे की मूळ मालकाचं काय तर प्रॉपर्टी कार्ड असं नाही. तुम्ही जरा जाऊन जरा बघा, प्रॉपर्टी कार्डला काहीतरी मूळ मालकाचं तिथं एक दस्त द्यावं पाहिजे की बाबा ह्या जमिनी या लोकांना दिलेल्या आहे. म्हणजे तुम्ही आता जे आवाहन केलं त्या आव्हानाला ते अनुसरून तुमचं प्रॉपर्टी कार्ड त्यांना देऊ शकता की माझं समाधान झालं, तुमचं समाधान झालं की तुम्ही त्यांना देऊ आता त्यात मी करताना साहेब ही वर्ग 2ची जमीन, पैसा हा शासनाला भरावाच लागेल. असं नाही की बाबा प्रॉपर्टी कार्ड शासन हे पैसा सोडणार नाही, बरोबर, कारण मला खायला दिले. त्यामुळे हे महत्वाचं आहे. प्रॉपर्टी कार्ड करताना ज्यावेळेस उतारा जाईल त्यांच्याकडे किंवा हे प्रॉपर्टी कार्ड हे जे वर्ग 2चे पैसे तुम्हाला भरावे लागेल, शासन घेणार आहे, हे पैसा भरावाच लागणार. बरोबर. आणि हे केल्यानंतर वर्ग 1 झाल्यानंतर तुम्हाला मग ते प्रॉपर्टी कार्डचा तुमचा ते तयार प्रश्न आहे. सध्याचा प्रश्न काय आहे, वर्ग 2चे पैसे भरणे आता 1 डिसेंबरच्या आत भरणं गरजेचं, त्यानंतर 70% आता 40% त्यानंतर 1 डिसेंबरच्या आत नाही तर ज्यादा होणार पुढच्या वेळी. तर हा प्रश्न महत्वाचा. आता यासाठी तुम्हाला त्या लोकांची बैठक बसवावं लागणार, हे सगळं सविस्तर सांगावं लागणार, त्यांना माहिती सांगावं लागणार, पैसे किती भरावे काय भरावे, त्यानंतर तुम्हाला हे जमीन वर्ग 1. या संदर्भात तुम्ही आता तुमच्या संबंधित कोण व्यक्तीशी तुम्ही नियुक्ती केली आहे का, किंवा जेणेकरून चर्चेला कोणाकडे यावं आणि कसे यावं? आता बघा साहेब, सर्वप्रथम काय लोक मला तिथे भेटले, बघा मला काय तर मार्ग काढा. मी मला जरा थांबवलं. आता मी करून 5 दिवस झाले ते पूर्ण. मला कलेक्टर साहेबाला एक पत्र द्यायचं आहे, मला CP साहेबाला, कारण का सर माझ्या जीवाला धोका आहे. एक 2-3 माणसाने मला दम दिलेले आहे की काय बोलायचं ते काय बोलत नाही. एक ते आहे, कलेक्टर साहेबाला पत्र द्यायचं आहे, त्यानंतर महापालिका आयुक्ताला पत्र द्यायचं आहे की बाबा संबंधित जागेवर तुम्ही हे मला कसं लावलं ते मला थोडंसं त्याच्यात सहनिशा करून मला माहिती द्या. आणि कलेक्टर साहेबाला विचारलं अशा माझी सैनिक आदर्श घोटाळ्यामुळे माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदी हा साहेब तुम्ही पत्र काय माहिती आहे, तरी आम्ही तर माझी सैनिक आहे, आमच्या वडिलाला गोळ्या लागल्या तर साहेब जखमी होती त्या अवस्थेत तुम्ही राजीनामा देऊन हे करतो. मग अशा लोकांना अन्याय त्यांच्या मुलावर तुम्ही लोकांचं बी अन्याय बघता, मग आमच्या अन्याय कोण हे? तुम्ही आता नवीन एक पॉझिटिव्ह चांगला विचार केला की जे तुमच्याकडे येतील त्यांचं मी म्हणजे माझ्या पद्धतीने त्यांना सहकार्य करायचं, तुमचं सहकार्य करणं हे तुमची चांगली भूमिका आहे. आपण त्या पद्धतीनं त्या संबंधित जे असतील त्यांना आपण आवाहन करूया की तुम्ही संबंधित मालकाशी चर्चा करा आणि ते तुम्हाला पॉझिटिव्ह विचाराने पॉझिटिव्ह म्हणणं ते तुमची ग्राह्य धरणार आहे. त्या पद्धतीनं तुम्ही तुमची पुढची ऍक्टिव्हिटी करा. तुम्ही या ठिकाणी आलात आणि आपली जी जागा, स्वतःची जागा असलेली, वारसदाराची नोंद असलेली जागा, त्या ठिकाणी अबाधित ठेवून मला बाकीचे जे रिलीफ मध्ये असलेली जागा आहे ते मला भेटावं, यासाठी तुमचं जे प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला यश हो असं आम्ही जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीनं आपल्याला मानतो. धन्यवाद साहेब. जनदर्पण ह्या सोलापूर शहरातल्या एक जागृत असं चॅनल आहे जे अशा जिवंत प्रश्नाला सदैव मी पाहतो. मी सारखा फॉलोअर आहे साहेब तुमचा, की जिवंत प्रश्न मांडणारं एक चॅनल म्हणजे जयदर्पण. कोंका साहेब मी तुमचा आभार मानतो, तुम्ही बोलवला माझी बाजूही मांडून तुम्ही घेतलात त्याबद्दल आपलं धन्यवाद.